Dear students, we have completed the first topic of motion in a plane. Motion in a plane, scalars and vectors. The first topic we complete here, that is the topic number 4 in CBSE textbook and 11th textbook, that is topic number 2. Today we learn the next topic, that is the units and measurement. This is very important and basic topic. Units and measurement name is same. Name of the topic is same in board as well as NCERT or CBSE syllabus. So, in the introductory part of this topic, that is introduction of this topic here. So, what is physics? Science of measurement. So, what we measured in physics? We measured in physics different physical quantities. What are the different physical quantities? What is the definition of physical quantity? You may name some of the physical quantities. सांगा बरं बेटा मला काही फिजिकल क्वांटिटीचे नावं सांगा की फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणती आहे? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, इलेक्ट्रिक करंट, व्होल्टेज, पॉवर, एनर्जी, डेन्सिटी, प्रेशर, velocity, acceleration, force, momentum. So many are the physical quantities in physics. The measurement of that physical quantity and unit used for the measurement of that physical quantity is to be learned basically in this topic. And this topic is very, very important for NEET and JEE. Just NEET exam was completed, and in that NEET exam 2 question asked. पहा कशाला म्हणतात, 2 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. 2 क्वेश्चन म्हणजे 4 मार्काचा, 1 4 आणि 4 8 मार्काचा हा टॉपिक. आत्ताच झाल्या, नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये या टॉपिकचे किती क्वेश्चन आलेले आहेत? 2 क्वेश्चन आलेले आहेत बेटा. आणि ते नेहमीसारखे ठरलेले आर्टिकल्स, ठरलेलेच क्वेश्चन तशा फॉर्मॅटमध्ये विचारलेले आहेत. म्हणून जास्त डोक्यामध्ये गोंधळ करायचा नाही. आर्टिकल टू आर्टिकल शिकत जायचं. पहिला आता एक टॉपिक झाला, दुसरा टॉपिक होईल, तिसरा होईल, चौथा होईल, होत अशा पद्धतीने सिलेबस होतच जाणार आहे. आणि मग आपण प्रत्येक आर्टिकलमध्ये शिकत पुढे जायचं आहे. नॉलेज आपण वाढत नेलं पाहिजे आणि कन्सेप्टनं फिजिक्स क्लिअर करून घेतला पाहिजे. समजून अभ्यास केला पाहिजे. व्हिडिओ काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजेत आणि नोट्स बाजूला काढले पाहिजेत. प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजेत. तशा टाईपचे प्रॉब्लेम परत अनेक रेफरन्स बुकमधून तुम्ही सॉल्व केलं पाहिजे. आणि जेवढी प्रॅक्टिस चांगली केलात तेवढे रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह येतात. तर पहा बेटा, इथं काय आपण इंट्रोडक्शनमध्ये काय करतो? व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? टेल मी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी, yes, tell me, physical quantity, what is the definition of the physical quantity? Physical quantity म्हणजे काय? कोणत्याला फिजिकल क्वांटिटी म्हणतो? तर फिजिक्समध्ये मी आता सांगितले तुम्हाला, सो मेनी आर द फिजिकल क्वांटिटीज. आउट ऑफ दॅट सम ऑफ द फिजिकल क्वांटिटी विल लर्न इन 11th अँड सम ऑफ द फिजिकल क्वांटिटी विल लर्न 12th. तसा हा टॉपिक खूप वेग आहे. म्हणजे हा टॉपिक शिकवते वेळेस म्हणजे प्रत्येक टॉपिकचा फिजिक्सचा रेफरन्स इथे येतो, फॉर्म्युले येतात आणि मग म्हणून बेसिक टॉपिक दिलेले आहेत. आता सांगा बरं मला, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितलं, हे डस्टर तुमच्या पुढे मी दाखवत आहे. या डस्टरची लेंथ फिजिकल क्वांटिटी आहे. डस्टरची ब्रेडथ फिजिकल क्वांटिटी आहे. या डस्टरचं मास फिजिकल क्वांटिटी आहे. म्हणजे काय? व्हॉट यू अंडरस्टँड? व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी? आता लेंथ तुम्ही घेतलात, माझ्याकडे एक स्केल आहे बेटा इथे, आणि
या डस्टरची लेंथ मेजर करायची, ही मी स्केल दिलं मी आणि मी असं ठेवलं इथून आणि मेजर केलं. मग ही प्रॉपर्टी आहे की मटेरियल बॉडीची, ह्या डस्टर इज अ मटेरियल बॉडी अँड धिस मटेरियल बॉडी लेंथ इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ दिस स्केल. तुम्हाला इथे 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, 7.5 सेंटीमीटर, वॉट एव्हर मे बी दॅट, यू कॅन मेजर्ड विथ द हेल्प ऑफ दिस स्केल अँड धिस इज मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल बॉडी लेंथ. ब्रेड्थ असेल ती ही मेजरेबल प्रॉपर्टी आहे. आणि या डस्टनला आपण बॅलन्सच्या साह्याने याचं मास वजन आपण ज्याला म्हणतो मेजर करतो, तीही मेजरेबल प्रॉपर्टी आहे. लेंथ असेल, मास असेल, टाईम असेल. आता ही घड्याळ आहे, टाईम आपण मेजर करतो, इथं किती वाजले, टाईम किती काउंट केला तुम्ही, मेजरेबल प्रॉपर्टी आहे. मग कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने मेजर करायचं, दॅट इज डिफरंट थिंग. अँड सो देअरफॉर हिअर द डेफिनेशन ऑफ द फिजिकल क्वांटिटी means any measurable property, that is any measurable property of a material body, any measurable property of a material body is called physical quantity. Any measurable property of a material body is called as physical quantity. Example: length, mass, time, temperature, voltage, power, energy, density, displacement, velocity, acceleration, force, momentum, etc. हीट एनर्जी असेल, एनी टाईप ऑफ द एनर्जी वी कॅन मेजर. हीट एनर्जी असेल, मॅग्नेटिक एनर्जी असेल, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल, थर्मल एनर्जी असेल. सो दॅट वी मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटीज. बेसिकली फिजिकल क्वांटिटीज आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. क्लासिफिकेशन ऑफ physical quantity. Yes, what is the classification of physical quantity? Let us tell me. Classification means वर्गीकरण. बेटा आता तुम्हाला माहीत असेल वर्गीकरण का करतो. स्टडी आपल्याला सोपी व्हावी, कन्व्हिनियंट होण्यासाठी. बेसिकली सायन्स सिस्टमॅटिक स्टडी ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग सायन्स आपण म्हणतो. म्हणजे वर्गीकरण करून ठेवलं, इथं क्लासिफिकेशन केलं फिजिकल क्वांटिटीचं, तर त्याला आपण काय म्हणायचं. हिअर क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी अँड फिजिकल क्वांटिटीज आर मेनली क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. नंबर 1, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. येस, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. यालाच आपण काय म्हणतो, बेस फिजिकल क्वांटिटी और बेसिक फिजिकल क्वांटिटी. बेसिक फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी और बेसिक फिजिकल क्वांटिटी. What is fundamental physical quantity or basic physical quantity? Let us tell me. What is fundamental physical quantity or basic physical quantity? What is the definition? याला आपण काय म्हणतो बेटा, मूलभूत राशी. आता काही विद्यार्थ्यांना रेफरन्स थोडंसं वर्ड मराठी वापरतो, मलाही काही गोष्टी मराठीतल्या कळत नाहीत. सायन्समध्ये टेक्निकली आपल्याला शिकवता येत नाही मराठीमध्ये.
पण रेफरन्स पॉईंट एखाद्या विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव सांगितला जातो, पण ते थोड्या दिवसासाठी ते विसरून गेलं पाहिजे. दॅट इज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचा अर्थ काय? मूलभूत राशी. फिजिकल क्वांटिटी राशी म्हणतात. भौतिक राशी, मूलभूत भौतिक राशी असं म्हणतात त्याला. तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी और बेसिक फिजिकल क्वांटिटी, अ फिजिकल क्वांटिटी which does not depend on any other physical quantity for its measurement. A physical quantity which does not depend on any other physical quantity for its measurement is called as fundamental physical quantity. What is the definition? A physical quantity which does not depend upon any other physical quantity for its measurement. काय बेटा डेफिनेशन नीट व्यवस्थित लिहून घ्या बरं. अ फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट? सो दॅट इज इक्वल टू हियर, लेट मी नो which physical quantity which does not depend on any other physical quantity for its measurement. For example, length. For the measurement of length, can we involve the other physical quantity? लेंथ मेजर करायचं बेटा, त्याच्यामध्ये दुसरी फिजिकल क्वांटिटी मेजर करून लेंथ मेजर करतो का? नाही. आता तुम्हाला फिजिकल क्वांटिटी ऑदर मेजर करून मेजर केलेलं एखादं एक्झाम्पल सांगितलं तर कळेल. आता सांगा मला कोणतं एक्झाम्पल आहे? मी तुमच्या पुढे बेसिक एक्झाम्पल ठेवतो. व्हॉल्यूम एरिया. आता व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू थिकनेस असं म्हणलं, किंवा एरिया म्हणलं तर लेंथ 2 वेळेस लेंथ मेजर केला. मग एरिया हा फंडामेंटल आहे का? नाही. व्हॉल्यूम फंडामेंटल आहे का? नाही. 2 वेळेस लेंथ वापरली ना, पण सिंगल लेंथ मेजर करते वेळेस दुसरं कुठलं वापरलं का? यूज केलं का त्याचा? नाही. आता उदाहरणार्थ बेटा काही एक्झाम्पल तुमच्या पुढे ठेवतो म्हणजे क्लिअर होतं. आता मी तुम्हाला काही म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी दुसरे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचा वापर केला जात नाही. लेंथ मेजर करायची असेल तर लेंथच. आता देर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. इन फिजिक्स देर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. व्हॉट आर दॅट? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. पाय बेटा, मास मेजर जेव्हा करतो त्यावेळेस लेंथ वगैरे गरज आहे का? टाईम गरज आहे का? टेम्परेचर म्हणजे अदर फिजिकल क्वांटिटीचा यूज करतो का आपण तिथं? अजिबात करत नाही. टाईम मेजर करते वेळेस मासचा काही गरज आहे का? टेम्परेचरचं काही गरज आहे का? नाही ना. आणि टेम्परेचर मेजर करते वेळेस लेंथ, मासचा काही विचार करतो का आपण तिथं? अजिबात नाही. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर. आणखीन आठवा कोणते आहेत? फिजिक्सचा क्लास करते वेळेस आपल्याला काय असलं पाहिजे माइंडमध्ये? काय बोलतात मग त्याचा विचार करायचा आपल्याला. डे टू डे लाईफमध्ये घटनाच आपल्याला असतात. एवढ्याच आहेत का फिजिकल क्वांटिटी? 4 नाही. मग दुसरे आणखीन कोणते असतात सांगा बरं मला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आपण केमिस्ट्रीमध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स मेजर करतो ना. कशामध्ये मेजर करतो? युनिट वेगळं पुढे, पण सबस्टन्स मेजर करतो, मोलमध्ये मेजर करतो. मग अमाऊंट ऑफ सबस्टन्स मेजर करते वेळेस दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीचा वापर करतो का आपण? करत नाही. फक्त तीच फिजिकल क्वांटिटी वाचते. देन इलेक्ट्रिक करंट,
इलेक्ट्रिक करंट ही एक फंडामेंटल आहे बेटा. इलेक्ट्रिक करंट फंडामेंटल आहे. देन नेक्स्ट इलेक्ट्रिक ल्युमिनियस इंटेन्सिटी. ल्युमिनियस इंटेन्सिटी काय बेटा, ल्युमिनियस इंटेन्सिटी. इंटेन्सिटी मेजर्ड. ल्युमिनियस इंटेन्सिटीचा अर्थ काय? आता ट्यूब असेल, बल्ब असेल, याच्यापासून जे लाईट येणारी रेडिएशन्स असतात ते रेडिएशन मेजर केलेलं आहे. त्याला दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीची गरज नाही. त्याला ल्युमिनियस इंटेन्सिटी म्हणतात. तुला थोडक्यात जर एक्झाम्पल पाहायचं असेल तर रेडिएशन, लाईटचे रेडिएशन मेजर करतात. क्रिकेटमधलं एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल. बॅड लाईट असेल तर अंपायरच्या हातामध्ये काय असतं, एक मोबाईलसारखं इन्स्ट्रुमेंट असतं. कोणत्या इंटेन्सिटीची लाईट पडलेली आहे आणि ती ल्युमिनियस इंटेन्सिटी किती आहे त्याची. ल्युमिनियस इंटेन्सिटी कशामध्ये मेजर करतात? दॅट इज मेजर्ड इन कॅन्डेला. कॅन्डेला त्याचं युनिट आहे बेटा. तर ते मेजर करणं वेगळं युनिट, पण ल्युमिनियस इंटेन्सिटी ही फिजिकल क्वांटिटी जी आहे ही फंडामेंटल आहे. किती झाले मोजावर? लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर हे 4 झाले. अमाऊंट ऑफ सबस्टन्स 5, इलेक्ट्रिक करंट 6 आणि ल्युमिनियस इंटेन्सिटी 7. आता याच्या व्यतिरिक्त जेवढे काही असतील, आणखीन 1-2 आहेत पुढे मी शिकवतो तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या फिजिकल क्वांटिटी आहेत तेवढ्या सर्व फिजिकल क्वांटिटी या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत बेटा. डिराइव्ड मी इथे सांगितलं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि व्हॉट इज फंडामेंटल युनिट. एकानंतर एक पाहूया आपण. व्हॉट इज फंडामेंटल युनिट? सांगा बरं मला. हू टेल मी फंडामेंटल युनिट. Let us tell me what is the fundamental unit. Fundamental unit of fundamental physical quantity is called fundamental unit. Simple definition. Unit of fundamental physical quantity is called unit of fundamental physical quantity is called fundamental unit. Fundamental units. Unit of fundamental physical quantity is called fundamental unit. 7 fundamental physical quantity. Each fundamental physical quantity have a unit. So, what is unit? हा फंडामेंटल युनिट झालं, पण बेसिकली व्हॉट इज युनिट मग नंतर आपण पाहूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट? हॅव यू लर्न व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट? इन द प्रिव्हियस क्लास हॅव यू लर्न व्हॉट इज द युनिट हिअर? युनिट कोणता आहे तुम्हाला माहीत आहे? युनिट या क्लासला शिकण्या अगोदर तुम्ही लर्न केले बेटा युनिट काय असतं. पण व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट? आता लेंथचं युनिट काय? मीटर आहे, सेंटीमीटर आहे, ती युनिट आहे. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट? आता एका फिजिकल क्वांटिटीला अनेक युनिट. वन फिजिकल क्वांटिटी हॅव डिफरंट युनिट्स. अ सिंगल फिजिकल क्वांटिटी हॅव डिफरंट युनिट्स. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट? स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज युनिट. Why the word used standard? See here, the standard used for the measurement of a physical quantity is called unit. Standard used for the measurement of a physical quantity is called unit. Why the word standard used here? Because of we measure length, we use the local unit. What are the local units? काय असतात बेटा?
स्थानिक पातळीवरती युनिट त्याला लोकल युनिट म्हणतात. आता लेंथ मेजर करत असताना काय करतात, खेडेगावामध्ये इकडे तिकडे हात वापरतात. तुम्हाला आणखीन माहीत असेल एक्झाम्पल, नऊवार साडी. वार म्हणजे काय, एक हात, असे 9 हात टाकल्यानंतर नऊवार साडी म्हणतात. हात 6 टाकलं तर सहावार साडी म्हणतात. अरे हे काही स्टँडर्ड आहे का? माझं हात, तुमचा हात आणि एखाद्या उंच असलेल्या व्यक्तीचा हात, छोट्या असलेल्या व्यक्तीचा हात, तो काय स्टँडर्ड होतो का? त्याने म्हटलं 9 वार 9 हात होतात, दुसऱ्याचे 8 होतील, तिसऱ्याचे 10 होतील. ते काय स्टँडर्ड झालं का? दॅट इज नॉट द वर्ड. स्टँडर्ड यूज केलेलं आहे, इथं लक्ष दिलं पाहिजे. स्टँडर्ड म्हणजे इट्स व्हॅल्यू नेव्हर चेंजेस. स्टँडर्डचा अर्थ आहे की त्याची किंमत कधीच बदलणार नाही. कसं असलं पाहिजे युनिट, त्या युनिटबद्दल आणखीन काय आहे. दॅट इज द स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. यू मस्ट रिमेंबर द डेफिनेशन ऑफ युनिट. लेंथ 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर, 40 मीटर असं तुम्ही घेतलेलं आहे. पण मीटर काय? मीटर इज द स्टँडर्ड युनिट. मीटर इज द स्टँडर्ड युनिट फॉर लेंथ. किलोग्राम इज द स्टँडर्ड युनिट फॉर मास. मीन्स इट्स व्हॅल्यू नेव्हर चेंजेस. टाइम टू टाइम, प्लेस टू प्लेस, हाईट टू हाईट. So therefore, what is the requirement of good unit? A requirement of good unit or properties of good unit. काय बेटा? Requirement of good unit or properties of good unit. So what are the requirement of properties? So that is here unit should be well defined. 2-3 properties are there, 2-3 requirements are there. Out of that, the first requirement, it should be well defined. It should be well defined. Unit should be well defined. युनिट काय केलं पाहिजे? अगदी डिफाईन केलं पाहिजे आणि स्टँडर्ड असलं पाहिजे. इट शुड बी वेल डिफाईन्ड. आणि दुसरं काय रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट? इट शुड बी इनव्हेरिएबल. इट शुड बी इनव्हेरिएबल. इनव्हेरिएबल कळतो बेटा अर्थ आहे? इनव्हेरिएबलचा अर्थ काय? न बदलणारं. आपल्याकडे मीटर इंडियात वेगळा, फॉरेनमध्ये वेगळा, अमेरिकेमध्ये वेगळा, ब्रिटनमध्ये वेगळा, श्रीलंकेत वेगळा, चायनामध्ये वेगळा, रशियामध्ये वेगळा, असं चालतं का? अरे इथं जे आहे तेच सगळीकडे असलं पाहिजे ना. इट शुड बी इनव्हेरिएबल, न बदलणारं. व्हेरिएबल नको, इनव्हेरिएबल शब्द, इनव्हेरिएबल. अँड थर्ड, इट शुड बी easily reproducible. Easily reproducible. It should be easily reproducible. अर्थ कळतो? इझिली रिप्रोड्युसेबल म्हणजे हे जे युनिट आहे हे इझी अवेलेबल आहे झालं पाहिजे आणि इझिली रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. तुम्हाला हे युनिट रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे म्हणजे त्याची पुनर्निर्मिती. समजा अमेरिकेमध्ये एक युनिट असेल, त्याची रिप्रोड्युसेबलचा अर्थ इझी कॉपी डाऊन. कॉपी करून त्याला दुसरीकडे पाठवलं पाहिजे आणि जर कॉपीच होत नसेल तर लोकांकडे अवेलेबिलिटीच राहणार नाही. मग त्याला स्टँडर्ड म्हणता येणार नाही. लोकांना ते मिळालं पाहिजे, ते इझी रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे, इझी अंडरस्टँडेबल असलं पाहिजे. 1 मीटर कापड म्हणजे किती हा स्टँडर्ड ठरला पाहिजे. अँड सो देअरफॉर दॅट इज इझिली रिप्रोड्युसेबल. इझिली रिप्रोड्युसेबल, वेल डिफाईन्ड, इनव्हेरिएबल, इझिली रिप्रोड्युसेबल. अँड इट शुड नॉट व्हॅरी टाईम टू टाईम, प्लेस टू प्लेस. म्हणजे देशांतर्गत कुठेही घेतलात तर त्याची किमती तेवढ्याच असल्या पाहिजेत. म्हणजे आपल्यातलं मीटर, अमेरिकेतलं मीटर आणि एक दुसऱ्या देशातलं मीटर हे तेवढंच असलं पाहिजे. म्हणजे बेसिकली आपण कुठून येत आहे तर फिजिकल क्वांटिटी
टू टाईप्स, फंडामेंटल आणि त्याचं युनिट. युनिट शब्द आल्यामुळे युनिटबद्दल एवढं आपण लर्न केलेलं आहे. आता त्यानंतर बेटा लिंक तोडू नका. सांगा बरं, फिजिकल क्वांटिटीज आर मेनली क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. नंबर 1 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड नंबर 2 सांगा, नंबर 2 डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. Number 1 fundamental, already we learned, and second is the derived physical quantity. Derived physical quantity. So how many are the derived physical quantities? Let us tell me derived physical quantities. A physical quantity which depends upon two or more than two physical quantities for its measurement. डिराइव्ड शब्दाचा अर्थ कळतो बेटा. डिराइव्ड म्हणजे साधित जोडणे, डिराइव्ह करणे म्हणजे अनेक दोन किंवा दोनपेक्षा अधिक फिजिकल क्वांटिटी एकत्र आल्यानंतर टू ऑर मोर दॅन टू फिजिकल क्वांटिटी यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज डिराइव्ड. मग आता त्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीमध्ये कोणत्या असतील? फंडामेंटल. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीमध्ये कोणत्या असतील? फंडामेंटल. आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल. पुन्हा आपण डेफिनेशनकडे पाहूया. वेलॉसिटी. व्हॉट इज वेलॉसिटी? लेट अस टेल मी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट मेजर केलं पाहिजे, टाईम मेजर केलं पाहिजे, तरच वेलॉसिटी आपल्याला मेजर करता येऊ शकते. अँड दिस वेलॉसिटी इज ए डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट व्हॉल्यूम. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ. बरोबर आहे. एरिया लेंथ इंटू लेंथ 3 वेळेस ती क्वांटिटी मेजर केलेली, म्हणून ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी? लेट अस टेल मी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. अ फिजिकल क्वांटिटी which depends upon two or more than two fundamental physical quantities for its measurement. चला, what is the definition? लक्षात आलं का रे? प्रत्येक डेफिनेशन इथंच तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे, इथंच तुम्हाला समजली पाहिजे आणि इथंच तुम्हाला पाठसुद्धा झाली पाहिजे ऐकल्यानंतर. साध्या सोप्या भाषेत, बुकिश लँग्वेज नाही, माझी सिंपल लँग्वेज आहे आणि ही सिंपल लँग्वेज एक वेळेस लक्षात आलं की पाठच होऊन जाते. परत परत त्याला पाठांतर करायची गरज नाही, रट मारायची गरज नाही. तुमच्या स्वतःच्या भाषेत डिराइव्ड शब्दाचा अर्थ साधणे, जोडणे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्ड आहे तिथं. म्हणून व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी? अ फिजिकल क्वांटिटी, अ फिजिकल क्वांटिटी, अ फिजिकल क्वांटिटी which depends upon two or more than two. लक्षात येते का रे? टू ऑर मोर दॅन टू, कमीत कमी 2 लागतात, त्याच्यापेक्षा अधिक किती? 2 or more than 2 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी for its measurement is called derived physical quantity. A physical quantity which depends upon two or more than two fundamental physical quantity for its measurement is called derived physical quantity. Let us tell me example. Yes, derived physical quantity चे example काय आहेत? Tell me. Yes, tell me. Velocity, acceleration, force,
power, energy, pressure, volume, area, density, voltage, एक्सेट्रा. असे अनेक आहेत. तुम्हाला जर एक हाऊ मेनी आर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी? ओनली 7. फंडामेंटल 7 and derived, so many are the derived physical quantities in physics. So many are the derived physical quantities in physics. And so then, what is the derived unit? Yes, what is derived unit? Derived unit सांगा बरं बेटा. अरे साधे सोपं रे, एकाच वाक्यामध्ये. युनिट ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. Unit of derived physical quantity, that is unit of derived physical quantity unit of derived physical quantity is called derived unit. अलग लक्षामध्ये डिराइव्ड युनिट ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट. पहा बेटा, आता काय करूया. 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी होती आणि सो मेनी आर दी डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. मग यांचं एक टेबुलर फॉर्मॅटमध्ये आपल्याला टेबल तयार करूया. कसा टेबल तयार करायचा? फंडामेंटलचा एका बाजूला आणि डिराइव्डचा एका बाजूला. आता डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिट. पाय फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इथं आणि फंडामेंटल युनिट आणि इथं सिम्बॉल ऑफ युनिट. सिम्बॉल ऑफ युनिट. चला लेटेस्ट. दिस इज द टेबुलर फॉर्मॅट. यू प्रिपेअर दिस टेबल. पहा बेटा, आणि वाटलंच तर इथं सिरियल नंबर 1 घ्या, म्हणजे आणखीन सोपं होतं. यामध्ये असं फर्स्ट लेंथ युनिट मीटर, सिम्बॉल स्मॉल m. दुसरे नंबर 2 mass measured in kilogram, unit kg, स्मॉल के आहे, कॅपिटल नाही. त्यानंतर तिसरी फिजिकल क्वांटिटी टाइम. थर्ड फिजिकल क्वांटिटी यू मे टेक टाइम मेजर्ड इन सेकंड, unit small s. and next फोर्थ फिजिकल क्वांटिटी काय असेल बेटा? फोर्थ अमाउंट ऑफ सबस्टन्स. चला, अमाउंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये? मोलमध्ये आणि स्मॉल m इंटू एल, मोल. आणि फिफ्थ फिजिकल क्वांटिटी सांगा? इलेक्ट्रिक करंट मेजर्ड इन एम्पियर आणि सिम्बॉल ए. सिक्स्थ फिजिकल क्वांटिटी टेम्परेचर मेजर इन केल्विन
आणि इथं के कॅपिटल. मी मुद्दाम दोन एकाखाली एक सायंटिस्टचे नावं होते ते घेतलेले आहेत. हां, आणि नेक्स्ट 7 फंडामेंटल, ओनली 7 फंडामेंटल. व्हॉट इज ल्युमिनियस इंटेन्सिटी? ल्युमिनियस इंटेन्सिटी काय बेटा आहे? कॅन्डेला आणि सी डी. कॅन्डेला सिम्बॉल सी डी. पहा, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल युनिट आणि सिम्बॉल ऑफ युनिट. सिम्बॉल ऑफ फंडामेंटल युनिट. पहिली क्वांटिटी लेंथ मीटर आणि सिम्बॉल स्मॉल एम. सेकंड फिजिकल क्वांटिटी मास किलोग्राम के जी. थर्ड फिजिकल क्वांटिटी टाइम मेजर्ड इन सेकंड एस सिम्बॉल. अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल MOLE. इथं फक्त सिम्बॉल मोल MOL आहे. स्मॉल. इलेक्ट्रिक करंट ॲम्पियर. ए कॅपिटल घ्यायचं नाही, स्मॉल घ्यायचं आहे. आणि इथं सिम्बॉलमध्ये मात्र कॅपिटल घ्यायचं आहे. त्यानंतर टेम्परेचर कशामध्ये मेजर करतो आपण? केल्विन, सायंटिस्टचं नाव आहे बेटा. इथं के कॅपिटल लिहायचं नाही, स्मॉल, आणि सिम्बॉल मात्र कॅपिटल के. आणि ल्युमिनियस इंटेन्सिटी जे असेल तर ही ल्युमिनियस इंटेन्सिटी कॅन्डेला सी डी. ल्युमिनियस इंटेन्सिटी इज मेजर्ड इन युनिट, स्टँडर्ड युनिट कॅन्डेला. तर हे फंडामेंटल झाले. आता कम्पॅरेटिव्ह तुम्हाला इकडे मी डिराइव्ड युनिटचा टेबल, आता इथं कसं आहे, हे 7च आहेत. दीज आर ओनली 7. हे फक्त 7 आहेत, मोजण्यावर 7 आहेत, म्हणून आपल्याला टेबलमध्ये घेता आलं. कम्पॅरेटिव्ह तुम्हाला दोन्ही दाखवत आहे मी. तर यामध्ये डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ड युनिट. डिराइव्ड युनिट्स असं लिहितो मी. पहा, आता इथं सिरियल नंबर. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. सेकंड डिराइव्ड युनिट. युनिट ऑफ युनिट. सिम्बॉल ऑफ युनिट बेटा. पाहिजे फर्स्ट. टेल मी व्हॉट इज द फर्स्ट? हिअर द फर्स्ट एनी यू टेक. असं काही नाही हेच फर्स्ट आहे, सो मेनी आहे. ऑर्डर कसं घेतलात काही नाही. वेलॉसिटी. येस, वेलॉसिटी कशामध्ये मेजर करतो? मीटर पर सेकंद. सिम्बॉल मीटर पर सेकंद मीटर. किंवा याला आपण काही टेस्टमध्ये असंही लिहिलेलं आहे, मीटर सेकंदचा पॉवर -1. सवय ठेवा दोन्ही. दुसरं, व्हॉट इज सेकंड हिअर? टेल मी. ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन काय रे बेटा? ॲक्सलरेशन बरोबर 10th पर्यंत लर्न केलेलं आहे. वेलॉसिटी अपॉन टाईम, बरोबर आहे ना? वेलॉसिटीचं सिम्बॉल V अपॉन T. वेलॉसिटी मीटर अपॉन सेकंद डिवायडेड बाय परत सेकंद. म्हणजे काय आलं युनिट त्याचं? मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर पर सेकंद स्क्वेअर और मीटर सेकंड रेज टू -2. मीटर सेकंड रेज टू -2. काय बेटा? थर्ड काय सांगाल मला आता? सांगा बरं. थर्ड, लेट अस टेल मी. थर्ड डेन्सिटी. झाले ना रे 10वी पर्यंत? डेन्सिटी याला आपण घनता म्हणतो. डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. फॉर्म्युला काय त्याचा? मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशामध्ये मेजर करतो? किलोग्रॅम. आणि व्हॉल्यूम मीटर क्यूब. kg पर मीटर क्यूब. युनिट ऑफ डेन्सिटी. त्यानंतर फोर्थ सांगा. पॉवर.
पॉवरच्या अगोदर काय करू, एनर्जी घेतो मी. एनर्जी, व्हॉट इज एनर्जी, त्याचं युनिट जूल. आणि इथं आपण काय घेतो, जूल म्हणजे काय झालं, के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. के जी किलोग्रॅम, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. कसं आलं, लक्षात आलं का बेटा? अरे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घ्या ना, एम व्ही स्क्वेअर. एम के जी हे मीटर पर सेकंद, याचा स्क्वेअर म्हणजे के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. यालाच आपण काय डिफाईन केले माहीत आहे, याला आपण म्हणतो जूल. आणि इथं के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इज कॅपिटल जे, जूल. दॅट इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज जूल, एनर्जी बेटा. त्यानंतर पुढचं युनिट सांगा. अरे खूप युनिट आहेत, तुम्ही झालेले तुम्हाला अगोदर लवकर सांगा म्हणजे तुम्हाला क्लिअर होत जाईल बेटा. पुन्हा पॉवर. पॉवर कशामध्ये मेजर करतो आपण, वॅट, बरोबर आहे ना. सिम्बॉल डब्ल्यू, सायंटिस्टचं नाव आहे, कॅपिटल डब्ल्यू. हां, त्यानंतर 6 नंबर युनिट सांगा. 6 नंबर, let us tell me 6 number, that is area. Area measured meter into meter, meter square meter, meter square. Next physical quantity 7, momentum, product of mass and velocity. मास कशामध्ये, किलोग्रॅम, वेलॉसिटी मीटर पर सेकंद. आणि याला आपण के जी मीटर पर सेकंद इज द युनिट, इज द युनिट. नेक्स्ट 8 सांगा. 8 युनिट, 8 नंबरचा फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, टेल मी. that is equal to here प्रेशर किंवा फोर्स घ्या, सोपन. फोर्स कशामध्ये मेजर करतो, न्यूटन. आणि सिम्बॉल कॅपिटल एन, सिम्बॉल कॅपिटल एन. आलं का बेटा? त्यानंतर 8 9 नंबर. चला बरं, टेल मी व्हॉट इज 9 नंबर. येस, 9 नंबर. हां सांगा, 9 नंबरचा कोणता, कोणताही तुम्हाला माहीत असलेला फिजिक्समधला फॉर्म्युला आहे सांगा. 9 नंबर प्रेशर. हां, प्रेशर कशामध्ये मेजर करतो, प्रेशर काय डेफिनेशन, फोर्स डिवाइड बाय एरिया, दॅट इज न्यूटन. स्मॉल एन घ्यायचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दॅट इज कॅपिटल एन पर मीटर स्क्वेअर. यालाच आपण काय म्हणतो, पास्कल. झाले ना 10th पर्यंत पास्कल. दॅट इज काय बेटा इथं मेजर केलेल्या क्वांटिटीज. सो दॅट इज इक्वल टू हिअर. पहा, हां पुढची क्वांटिटी कोणती असेल, आठवा. आणि सांगा 10th पर्यंत लर्न केलेल्या क्वांटिटीज. काही क्वांटिटी आपण लर्न करू म्हणजे तुम्हाला लक्षात राहतील. आणि ह्या त्या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहे. म्हणून मी मगाशीच म्हणलं होतं की या टॉपिकमध्ये अनेक टॉपिकचा रेफरन्स येतोच. 10 नंबर बेटा, 10 नंबर. हां सांगा पुढे 10 नंबर. येस, 10 नंबर रेजिस्टन्स. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. रेजिस्टन्स कशामध्ये मेजर करतो, युनिट ओम. आणि सिम्बॉल ओम, रेजिस्टन्सचा सिम्बॉल ओम. त्यानंतर 11
voltage, symbol volt, voltage, volt, V. बरोबर आहे. त्यानंतर आणखीन आठवत चला एक 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 तुमच्या माइंडमध्ये. अँड देन 11, 12 फिजिकल क्वांटिटी कोणते असेल? टेन मी. इम्पल्स, इम्पल्स, इम्पल्स बरोबर काय फॉर्म्युला? इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाईम. इथंच लिहितो फोर्स इंटू टाईम. फोर्स कशामध्ये मेजर करतो? न्यूटन. टाईम कशामध्ये? सेकंद. न्यूटन सेकंड. कॅपिटल एन एस त्याचं युनिट. इम्पल्स, इम्पल्स म्हणजे काय असतं रे? शॉर्ट फोर्स ॲक्ट्स ऑन ए बॉडी, हेवी फोर्स ॲक्ट्स ऑन ए बॉडी, दॅट इज कॉल्ड इम्पल्स. अँड नेक्स्ट फॉर्म्युला आठवा पुढचा. इम्पल्स झाल्यानंतर कालच्याच एक्झाममध्ये विचारलेलं आहे कोणता? स्ट्रेस. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया, दॅट इज न्यूटन डिवाइडेड बाय मीटर स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. Again 14 number, physical quantity. So many are there physical quantities. Electric intensity, electric intensity काय म्हणजे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फोर्स अपॉन चार्ज. फॉर्म्युला त्याचा जो येतो फोर्स अपॉन चार्ज. फोर्स न्यूटनमध्ये आणि चार्ज कूलममध्ये. आता तुम्हाला वाटत असेल हे आपण पुढे शिकायचं आहे, प्रत्येक टॉपिकमध्ये ही फिजिकल क्वांटिटी आपल्याला लर्न करायची आहे. या फिजिकल क्वांटिटी आपल्याला तिथं येणारच आणि त्या त्या टॉपिकमध्ये या फिजिकल क्वांटिटी आपण लर्न करणार आहे. म्हणून आपण काय लर्न केलं? व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी, इट्स क्लासिफिकेशन, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल युनिट, डिराइव्ड युनिट, आणि डेफिनेशन ऑफ युनिट, रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट, and then some tabular representation of fundamental unit and derived. How many are the fundamental units? 7. 7 fundamental physical quantity, 7 fundamental unit. How many are the derived physical quantity? So many are the derived quantity. It doesn't have any finite number. So that derived physical quantity. And today we complete this article introductory part. Next article we learn tomorrow.